सोलापूर जिल्ह्यात घरफोडी करणाऱ्या गुन्हेगारांचा शोध घेण्याच्या मोहिमेअंतर्गत सोलापूर स्थानिक गुन्हे शाखेने उल्लेखनीय कामगिरी केली आहे। माळशिरस, वेळापूर आणि अकलूज परिसरातील 6 घरफोडींच्या गुन्ह्यांची उकल करून पोलिसांनी 7,89,700 रुपये किमतीचे 52.60 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त केले। या प्रकरणी मुख्य आरोपी रोहित दीपक पवार याने भोलेनाथ उर्फ शन्या चंद्रकांत भोसले राहणार चाकोरे, भैया शकील शेख राहणार वेळापूर यांच्यासह गुन्हे केल्याची कबुली दिली। चोरीचे दागिने विकत घेणारा सराफ कारागीर वैभव दिगंबर कुलथे राहणार अकलूज याला पोलिसांनी अटक केली आहे। या तपासादरम्यान आरोपी कुलथे याने त्याच्या आईकडे ठेवलेले चोरीचे दागिने पोलिसांसमोर हजर केले। या कारवाईमुळे माळशिरस पोलीस ठाण्यातील 4, वेळापूर येथील 1 आणि अकलूज येथील 1 असे एकूण 6 गुन्हे उघडकीस आले आहेत। पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमगोंडा पाटील, पोलीस हवालदार सलीम बागवान, विजयकुमार भरले, सागर ढोरे पाटील व सायबर शाखेचे व्यंकटेश मोरे यांनी ही कामगिरी केली। नमस्कार। सोलापूर ग्रामीणचा LCB टीमने घरफोडीचा 10 गुन्हे उघडकीस आणलेले आहे। त्यांना पूर्ण सगळं पोलीस स्टेशन आणि सगळ्या ऑफिसर्सला टार्गेट दिले की चोरी, घरफोडी, डेकॉइटी, रॉबरी हे केसेस सगळं उघडकीस आणण्यासाठी सगळ्यांना टार्गेट दिले। त्याच्यामध्ये काल LCB टीमनी ते काही आरोपींना ट्रेस करून त्यांना अटक केलेली आहे। याच्यामध्ये खास करून रोहित पवार, भोलेनाथ भोसले हे उमरे दहीगाव राहणार नातेपुते त्यांना ट्रेस करून अटक केलेली आहे। ह्याचं इन्व्हेस्टिगेशन मध्ये हे समोर आले की त्यांनी जे सोनं टोटल 52 ग्राम सोनं हे एका सोनाराकडे दिले होते। तो सोनारा वैभव कुलथे म्हणून आहे, त्याला पण आम्ही अटक केले होते। त्यांना कोर्टामध्ये प्रोड्यूस केल्यानंतर मान्य कोर्टनी त्यांचं बेल पण फेटाळले आहे आणि कंडिशन पण टाकले होते की ते रिकव्हरी दिल्यानंतर त्यांचं बेल होईल असं कंडिशन टाकल्यामुळे त्यांचं टीम तिथे जाऊन हे पूर्ण 10 गुन्हे घरफोडीमध्ये सगळं सोनं रिकव्हरी केलेले आहे। 52 ग्रॅम ह्याचं लगभग 8 लाखाचं जे कॉस्ट आहे ते पूर्ण रिकव्हरी झालेले आहे। सोलापूर जिल्ह्याचं एक धोरण आहे की जे रिकव्हरी होतात मुद्देमाल ते परत देण्याचं मोहीम पण आम्ही चालू केलेली आहे। जे बाईक्स असतील, सोनं असतील, किमती मुद्देमाल हे सगळे रिटर्न करण्याचं मोहीम आणि काही मोबाईल ज्यांना हरवलेले होते ते आम्ही पोर्टलमध्ये अपलोड करून बरेचसे मुद्देमाल आम्ही रिटर्न जे फिर्यादी होते त्यांना दिलेले आहे। धन्यवाद।